नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आपल्या हिंदू धर्मामध्ये विड्याच्या पानाला विशेष महत्त्व असून विड्याच्या पानाशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते। एवढंच नाही तर कोणतेही शुभ कार्य असेल तर त्यामध्ये या विड्याच्या पानाचा उपाय केला जातो। तर अशा या विड्याच्या पानाची एक पौराणिक कथा देखील सांगितली जाते। समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान श्री हरी विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले। त्यात थोडेसे अमृत शिल्लक राहिले। त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले। थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून एक वेल उगवली। ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली। हिरवेगार पानं असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला। त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केलं। भोजन झाल्यावर देवदेवता या पानाचा विडा आवडीनं खाऊ लागले। त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली। तर अशा या विड्याच्या पानाचे अनेक उपाय, अनेक सेवा केल्या जातात। असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। या विड्याचा पानाचा उपाय आपल्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला करायचा आहे। मनासारखे स्थळ यावे, त्याचबरोबर प्रेमविवाह करायचा असेल तर त्यातील अडचणी दूर व्हावेत। बाकी कुंडली दोष असेल किंवा इतर काही कारणानं जर विवाहामध्ये जर अडचणी येत असतील तर ते देखील दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे। आता या विड्याच्या पानाचा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे, कोणती सेवा आपल्याला करायची आहे याविषयीचीच माहिती व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे देखील लिहायला विसरू नका। तर सर्वप्रथम तर आपण या विड्याच्या पानाचे महत्त्व जाणून घेऊया। तर या विड्याच्या पानाच्या टोकास माता लक्ष्मीचा सहवास असतो। विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो। या विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा सहवास असतो। विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो। या विड्याच्या पानाच्या लहान देठामध्ये भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो। विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो। विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वराचा वास असतो आणि विड्याच्या पानाच्या खाली मृत्यू देवतेचा वास असतो। आणि या कारणाने तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे। विड्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात, म्हणून पान सेवन करताना देठ काढून टाकायचं असते। तर आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर तो करायचा आहे बुधवारी, कारण बुधवार हा वार गणपती बाप्पांना समर्पित वार आहे आणि गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं म्हटलं जातं। कोणतंही शुभ कार्य असेल तर तिथं सर्वप्रथम या गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि या विघ्नहर्त्याच्या कृपेनं कोणत्याही कार्यामध्ये विघ्न येत नाही। म्हणूनच आपल्या मुलांच्या विवाहामध्ये जी काही विघ्न येत आहेत तर ती दूर करण्यासाठीच आपल्याला बुधवारी हा उपाय करायचा आहे। तर उपाय आपल्याला हा करायचा आहे सकाळी देवपूजा करताना, परंतु सकाळी ज्या वेळेला आपली मुलं स्नान करत असतील तर त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं खडं मीठ, त्याचबरोबर थोडीशी हळद आणि जर गंगाजल असेल किंवा पंचगव्य असेल तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून तुमच्या मुलांच्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे। आता या ज्या वस्तू मी सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही दररोज जरी आंघोळीच्या पाण्यात टाकल्या तरी देखील अतिशय उत्तम, किंवा मग तुम्ही ज्या विशिष्ट तिथी असतात तर त्यावेळेला तुम्ही या वस्तू टाकू शकता। त्यानंतर देवघरातले देवी देवतांची, आपल्या कुलदेवतेची पूजा करायची आहे, तुळशी मातेची पूजा करायची आहे। एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत पिवळ्या केलेल्या, त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला उपायासाठी मी ज्या काही वस्तू सांगत आहे तर त्या घ्यायच्या आहेत। तर आपल्याला लागणार आहे विड्याची 4 पानं। पानं घेत असताना थोडीशी मोठ्या आकाराची घ्यायची आहेत, कुठेही फाटलेली, खराब झालेली, किडलेली पानं नसावीत। तर या पानासोबतच आपल्याला लागणार आहे 2 सुपाऱ्या। सुपाऱ्या घेत असताना पूजेसाठी ज्या सुपाऱ्या वापरल्या जातात तर त्याच घ्यायच्या आहेत, खाण्यासाठी वापरल्या जातात त्या नाही। त्याचबरोबर अगोदरपासून वापरलेल्या किंवा घरामध्ये अडगळीत पडलेल्या सुपाऱ्या घ्यायच्या नाहीत, तर आपल्याला नवीनच या दुकानातून खरेदी करून आणायच्या आहेत। त्याचबरोबर 2 अखंड लवंगा, 2 म्हणजे 4 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत, 4 हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत। या वस्तू घेताना सर्व वस्तू अखंडच असायला हव्यात, जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल। त्यानंतर या सर्व वस्तू घेऊन एक प्लेट घ्यायची आहे, ती देवघरासमोर ठेवायची आहे आणि या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या या प्लेटमध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत।
त्यानंतर हा जो उपाय मी सांगत आहे तर तो आईवडिलांनी केला किंवा मुलामुलींनी केला तरी देखील चालेल. जर मुलं तुमची नोकरीनिमित्त घराबाहेर जात असतील आणि त्यांना जर हा उपाय करणं शक्य होत नसेल तरी देखील आईवडिलांनी हा उपाय केला तरी देखील चालेल. अगदी साधा सोपा उपाय आहे, परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे. त्याचबरोबर आईवडील हा उपाय करत असतील तर आईवडिलांनी आपल्या मुलांचं नाव घ्यायचं आहे. मुलांच्या विवाहामध्ये जी काही अडचण येत आहे तर ती या ठिकाणी बोलून दाखवायची आहे. तर या वस्तू देवघरासमोर ठेवायच्या आहेत, ज्या ठिकाणी आपण जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तर त्या ठिकाणी. कारण कोणतीही सेवा कोणताही उपाय करताना अग्नीला साक्षी मानूनच करायला हवा. त्यानंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्ही 108 मूग, 108 शेंगदाणे किंवा 108 चवळी अशी जी मोठी काही कडधान्य असतील तर ती घ्यायची आहेत. म्हणजेच तुम्हाला हे मंत्र जप करताना अवघड होणार नाही आणि तुमचा जप देखील सहजरित्या होऊन जाणार आहे. त्यानंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे 108 वेळा. या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या समोर ठेवून, म्हणजेच या वस्तू ज्या आपण घेतलेल्या आहेत विड्याच्या पानासोबतच त्या वस्तू आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत. त्यानंतर आपली जी कुलदेवता आहे, जी आपल्या कुळाचं रक्षण करते, तर त्या कुलदेवतेचं देखील आपल्याला 108 वेळा नामस्मरण करायचं आहे. जर तुम्हाला तुमची कुलदेवता कोणती आहे हे जर माहीत नसेल तर तुम्ही ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्ही ज्या देवी देवतेला मानता, म्हणजे ज्याच्यावर तुमची अतिशय श्रद्धा आहे, तर त्या देवी देवतेचं देखील या ठिकाणी तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ही सेवा तुम्हाला सकाळीच करायची आहे. आता जर तुम्हाला काही कारणास्तव सकाळी जर हा उपाय करणं शक्य होत नसेल तर तुम्ही संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला हा उपाय केला तरी देखील चालेल. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये आपण ज्या पिवळ्या केलेल्या अखंड अक्षदा आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. त्यावरती आपण जी पानं घेतलेली आहेत विड्याची, त्यातील 2 विड्याची पानं, त्यावरती एक सुपारी, त्यावरती आपण ज्या हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत तर त्या 2 हिरव्या वेलच्या आणि 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत. आणि ज्या ठिकाणी तुमच्या गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर त्यांच्या बाजूला तुम्हाला हा पानाचा विडा ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर उरलेला जो पानाचा विडा आहे त्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा ही सुपारी, 2 हिरव्या वेलच्या, 2 लवंगा ठेवायच्या आहेत. आणि आपण अक्षदा ज्या पिवळ्या करून घेतलेल्या आहेत तर त्यातील 11 अक्षदा मोजून घ्यायच्या आहेत. अखंड अक्षदा हव्यात, अक्षदा कुठेही तुटलेल्या, किडलेल्या, खराब झालेल्या नसाव्यात. त्या 11 अखंड अक्षदा यामध्ये ठेवायच्या आहेत. त्यानंतर एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे, कलाव्याचा धागा घेऊ शकता. आणि त्यानं ही विड्याची पानं तुम्हाला बांधायची आहेत. परंतु हे करण्यापूर्वी जी विड्याची पानं घेतलेली आहेत तर त्या दोन्ही पानांवरती तुम्हाला तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण असेल, म्हणजेच कुंडली दोष असेल तर कुंडली दोष लिहायचा आहे. प्रेमविवाहामध्ये जर अडचणी येत असतील तर प्रेमविवाह एवढंच लिहायचं आहे. किंवा विवाहात इतर कोणतीही अडचण येत असेल तर ती तुम्हाला 1 किंवा 2 शब्दातच या विड्याच्या पानावरती कुंकवाच्या साह्याने किंवा चंदनाच्या साह्याने तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर या वस्तू ज्या मी सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू तुम्हाला या पानामध्ये बांधायच्या आहेत. आणि त्यानंतर तुमच्या जवळपास ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे. जाताना गणपती बाप्पांसाठी पूजेचं सर्व साहित्य घेऊन जायचं आहे. तिथं जाऊन गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. त्यांना हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत. धूपदीप दाखवून त्यांची विधिवत पूजा करायची आहे. त्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. आणि पुन्हा एकदा ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा त्या ठिकाणी बसून किंवा उभे राहून गणपती बाप्पांसमोर तुम्हाला जप करायचा आहे. मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण असेल तर तुम्हाला या वस्तूंवर पुन्हा एकदा तुम्हाला सांगायचे आहे. आणि त्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्या गणपती बाप्पांची मूर्ती ज्या ठिकाणी आहे तर त्यांच्या चरणाजवळ तुम्हाला ठेवायची आहे. आणि तिथं जी पूजेसाठी काही फुलं ठेवलेली असतील किंवा इतर काही साहित्य पूजेचं असेल जे गणपती बाप्पांच्या चरणाजवळ असेल तर त्याच्या खाली तुम्हाला या वस्तू, म्हणजेच आपले जे विड्याचं पान आहे तर ते लपवून ठेवायचं आहे, म्हणजे झाकून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या कानामध्ये तुमच्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तुम्हाला कानामध्येच तुम्हाला ही जी काही समस्या असेल, अडचण असेल तर ती सांगायची आहे. तर अशा प्रकारे 5 बुधवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर संकष्टी जर मध्ये आधी आली तर संकष्टीला देखील तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. शक्य असेल तर उपवास करायचा आहे. या दिवशी पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची वस्त्र परिधान करायची आहे. त्याचबरोबर तुमच्या जवळपास जर गणपती बाप्पांचं जर मंदिर नसेल
तर मग तुम्ही या ज्या वस्तू आहेत तर त्या भगवान शिवांच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाजवळ अर्पण करू शकता आणि शिवलिंगावरती तुम्हाला तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित जी काही अडचण असेल तर ती सांगायची आहे। आता तुम्ही विड्याच्या पानावर विवाह समस्या लिहिलेली आहे, त्या ठिकाणी तुमच्या मुलांचं चुकूनही नाव लिहायचं नाही, फक्त वैवाहिक समस्या एवढंच तुम्हाला लिहायचं आहे, म्हणजेच विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी एवढंच लिहायचं आहे। आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे। अगदी साधी सोपी सेवा आहे, परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे। करताना मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे। त्याचबरोबर गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हणतात आणि या विघ्नहर्त्याच्या कृपेने आपल्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे। त्यानंतर आपण देवघरामध्ये जो पानाचा विडा ठेवलेला आहे तर त्यातील जी एक सुपारी आहे तर ती सुपारी आणि ज्या आपण 11 अक्षदा हिरवे वेलचे आणि लवंग जी ठेवलेली आहे तर त्या वस्तू तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे किंवा कागद जरी पेपर जरी घेतला तरी देखील चालेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बांधून पॅक करायचं आहे। आणि ज्या मुलींचा विवाह ठरत नसेल तर त्यांच्याजवळ या वस्तू ठेवायच्या आहेत। जर त्यांच्याजवळ दररोज ठेवणं शक्य होत नसेल तरी देखील या वस्तू तुम्ही देवघरामध्येच ठेवायच्या आहेत। आणि त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही स्थळ पाहण्यासाठी जात असाल तर त्यावेळेला या वस्तू तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत। त्यानंतर पुढच्या बुधवारी ज्या वेळेला तुम्ही हा उपाय कराल तर त्यावेळेला तुम्हाला 4 विड्याची पानं किंवा 2 सुपाऱ्या घेण्याची गरज नाही, तर तुम्हाला फक्त 1 सुपारी, 2 पानाचे विडे म्हणजे 2 पानं, त्याचबरोबर 2 अखंड लवंग आणि 2 हिरव्या वेलच्या एवढ्याच वस्तू घ्यायच्या आहेत। त्यानंतर हा उपाय केल्यानंतर संध्याकाळी एका प्लेटमध्ये भीमसेनी कापूर घ्यायचा आहे, 2 अखंड तमालपत्र घ्यायचे आहे, थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे, एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे, यावरती 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहे आणि या वस्तू तुमच्या मुलांवरून ओवाळायच्या आहेत। म्हणजेच ज्याप्रमाणे मुलांची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे काढायचे आहे आणि या वस्तू जाळायच्या आहेत, जेणेकरून तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या मुलांच्या बाबतीत जी कोणतीही नकारात्मकता आहे तर ती दूर होणार आहे आणि तुमच्या मुलांच्या विवाहातील अडचणी देखील दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे। तर अशा प्रकारे ही जी सेवा, हा जो उपाय मी सांगितलेला आहे तर तो उपाय तुम्हाला दर बुधवारी, त्याचबरोबर अगोदर सांगितलं त्याप्रमाणे मध्ये जर संकष्टी आली तर त्या संकष्टी दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर गणपती बाप्पांचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। ओम गणपते नमः किंवा श्री स्वामी समर्थ महाराज हे तुम्ही कमेंटमध्ये लिहा। त्याचबरोबर जर तुमच्या माहिती संबंधित जर काही समस्या अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।